जाधव यांचा सन्मान करा. जे पंच आम्हाला लाभलेत कल्पेश जाधव यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. मॅच चालू करा तिकडे. कल्पेश जाधव यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय दीपक दादा पाटील यांना. चला हरी पिंगले कल्पेश जाधव यांचा सन्मान इथे करण्याची विनंती करतोय मी दीपक दादा पाटील यांना. सगळे सन्मानात आपण हळूहळू करून घेऊ एक साईडने. त्यानंतर शकील शेख याचा देखील सन्मान केला जाईल. चांगला फटका आहे, कव्हरच्या दिशेने आलाय. कांडोली संघ सेमीफायनल खेळतीये. त्यांच्या विरोधामध्ये चिंचोली गोहे प्रतीक्षा असेल जीवन 11 मोरबे टीमला. फायनलमध्ये कोणता संघ येईल. कल्पेश जाधव याचा सन्मान इथे होतोय. शकील शेख यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. आमचे ऑफिशियल्स पंच यांचा सन्मान. शकील शेख यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय दीपकजी पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करा. त्यानंतर आमचे मितांश मंडप डेकोरेटर्स यांचा देखील सन्मान करू आपण या स्पर्धेमध्ये. शकील शेख यांची देखील कामगिरी चांगली राहिली या स्पर्धेमध्ये ॲज अ पंच. दीपकजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. मितांश मंडप डेकोरेटर्स यांचा देखील सन्मान आम्ही करतोय. चांगला बॉल बघायला मिळतोय. संदेश पाटील यष्टांच्या मागे कमालीची फिल्डिंग. मितांश मंडप डेकोरेटर्स यांचा सन्मान करतोय आम्ही दीपक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. या पण प्रतिनिधी या पण मितांश मंडप डेकोरेटर्स. सगळी लाईटीची व्यवस्था, व्यासपीठ, फटका बऱ्याच हवेमध्ये. लॉंग ऑफ की लॉंग ऑन. लॉंग ऑनचा फिल्डर आला परंतु कॅच ड्रॉप. मितांश मंडप डेकोरेटर्स याचे प्रतिनिधी इथे येत आहेत. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. त्यानंतर आमचे मित्र रोहित पवार स्कोरर यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय दीपकजी पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. स्कोरर मित्र आमचे रोहित पाटील ऑफिशियल स्कोरर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. आकाशचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. सरळ गेला संदेश पाटीलच्या हातामध्ये. षटक संपले पहिलं. रोहित पवार याचा सन्मान. त्यानंतर आज ज्यांचा आपण आवाज ऐकला ते आदरणीय संदीपजी बोराडे आमचे सिनियर समालोचक. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय दीपक पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. तिसरे पंच या ठिकाणी आपण बघतो अगदी मयूर अगदी गोहे चिंचवडे आणि त्याच्या विरोधात मात्र या ठिकाणी मॅच चालू आहे. आपण बघतोय एका बाजूला कांड्रोली. 24 लाईव्ह इव्हेंटचा देखील आम्ही सन्मान करतोय. एखादा प्रतिनिधी त्यांना विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करा. 24 लाईव्ह इव्हेंट फेअर डिलिव्हरी. एखादा प्रतिनिधी पाठवा आपण. हा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. टोटल 4 धापलकावरती आल्यात. अगदी संदेश पाटील आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक घेऊन आपण बघतो मयूर. खऱ्या अर्थानं स्पर्धा फार मोठी आहे. प्रिन्स 11 क्रिकेट संघ कलोते आयोजित मैत्री ट्रॉफी 2026 पर्व. हा त्याच्यानंतर आपण सन्मान घेऊ या ठिकाणी मयूर कांबळे आमचे समालोचक मित्र आहेत. त्यांचं या ठिकाणी सत्कार केला जाईल. आपण दीपक शेठ पाटील दीपक दादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते मयूर कांबळे ज्यांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. आणि या चेंडूवरती स्वागत केलं फलंदाजांना. गोलीच्या बेगानं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. लेखक आहेत
त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दीपक शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण बघतो अगदी सर्वांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या गुणीदात्यांनी आम्हाला सडल हाताने मदत केली त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मैत्री ट्रॉफी 2026 या ठिकाणी संपन्न होती. अगदी आपण बघतोय गोहे चिंचवडे आणि त्याच्या विरोधात मात्र चालू आहे खेळ कांडोली टीमचा. कमलाकर बोराडे, तुलसीराम शेठ पाटील, त्याच्यानंतर जगन्नाथ शेट्टे यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी गोलीच्या बेगाने चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि रोहित पवार आम्हाला सांगतात या चेंडूवरती आल्यात 4 धाबा. हा चला त्याच समेत आपण पाहतोय ज्यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकला तयारी पिंगले अगदी या मॅचला या स्पर्धेला लीड करताना दिसून आलेले समालोचक लीडिंग कॉमेंटेटर या स्पर्धेचे आपण पाहतोय. ते म्हटलं जातं ना कमी तिथे आम्ही हॅरी पिंगले यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. चांगला फटका टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न अगदी पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणी सिंगल आणि डबलला कन्वर्ट केलाय. 2 धाबा धावफलकावरती जरूर येतील. टोटल स्कोर जाऊन पोचला आहे तो जय गावदेवी कांडोली टीमचा 14 आकड्यावरती 14 रन्स स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अजूनही 3 बॉलचा थरार इनिंग ब्रेकसाठी. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉल जाईल यावेळी आउट ऑफ द पार्ट चौकार. जरा स्टेजच्या अगदी ईशान्य बाजूला तुम्ही पाहू शकता. पूर्वेच्या बाजूला पहा चंद्र आणि सूर्योदय एकाच लाईन मध्ये आलेत. आता कॅमेरामन हे क्षणचित्र टिपा कारण रात्रीचा चंद्र तुम्ही दाखवलात आता सूर्यही दाखवाल. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहतोय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत धावतोय पळतोय परंतु दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट होते आणि इथे पंबल पाहायला मिळालाय. आता या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. व्हॉट अ रनिंग जबरदस्त मी तर म्हणेल. जय गावदेवी कांडोली टीम आज मैदानात आल्या आल्या सलगचे 3 सामने या संघाने खेळले होते आणि 3ही सामन्यात विजय दणदणीत पाहायला मिळाला होता. धावसंख्या मात्र इथे वाढली जाते. 21 रन्स स्कोर बोर्ड आणि मला वाटतंय आता षटकार जर आला तर जग्गू शेठ यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज. हा संतोषजी कडाव त्यांचे खास मित्र आहेत. अच्छा हेलिकॉप्टर उडवला होता लँड व्यवस्थित झालं नाहीये. अगदी इथे पक्षी सहजरित्या जाल्यात पकडलाय आणि इथे मला वाटतं इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचले 21 विजयासाठी 12 बॉल 22 ची गरज. दुहेरी आकडा 2 आकडा फार महत्वाचा आहे. आता काय घडेल माहीत नाहीये.
तर विलंब करू नका. सूर्यदेवांचं साक्षात दर्शन आता काही क्षणातच होईल आपल्याला. चला बॉल पाठव मैदानात बेटा, जाऊ द्या. लवकर लवकर चालू करा, कारण कोण असेल तो नशीबवान प्रेक्षक. एकतर लेडीज जिथे जायला पाहिजे होती तिथे वॉशिंग मशीन धावत चालली आहे, गेलेली आहे, अगदी मुघलवाडीत पोचली. प्रवास चांगला आहे, आता या मार्गाला गेली आहे. हॅलो, हा बंटी पवार कांड्रोलीचे आमचे, त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. जय गावदेवी कांड्रोली आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय चालू असलेला हा सामना. चिंचवली गोये आपण पाहतोय. हा खालापूर तालुका अध्यक्ष नाना यांची टीम आहे. चिंचवली गोये आपण पाहतोय सध्या बॅटिंग साठी उतरलेत. साई समर्थ, चिंचवली गोये. 21 धावा आहेत, 22 टार्गेट यावेळी सेट केलं गेलंय. चिंचवली गोये आपण पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2 संपल्याच्या नंतर स्मार्टफोन साठी चिठ्ठी निघेल. काय पाहून घ्याल तुम्ही, खतरों के खिलाडी है हम. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चांगली फिल्डिंग, जबरदस्त आपण पाहतोय. याच हॅरी पिंगले यांचा आवाज ऐका आपण. हा शेवटचे आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची गरज आहे. अगदी सकाळचं सत्र आता चालू झालंय. आपण बघतोय अगदी खऱ्या अर्थानं आता सगळे चारही बाजूचे जे बॅनर्स आहेत ना, आता बॅनर्सवरचे फोटो आता क्लिअर दिसतात. सकाळ झाली, अगदी 6:10 कालावधी या ठिकाणी दबडला गेला. आपण बघतोय अगदी, आणि दीपक शेठ पाटील यांनी केलेली ही मेहनत खऱ्या अर्थात सत्यामध्ये उतरली. कारण जी सहकार्याने दिली, त्यांना दिलेली साथ, खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी ज्या ज्या गुणीदात्यांनी आम्हाला सडल हाताने मदत केली, त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हा गेल्या वर्षी आपण बघितलं ना, 2025च्या हंगामामध्ये हा तिसरे पंचाची मागणी या ठिकाणी चेंडूला उचली आहे. त्या उचलीच्या चेंडूच्या हाईटच्या चेंडूसाठी त्या ठिकाणी आपण बघतो तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली जाते. हा कांडोली टीम साठी मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं हे ग्राउंड आहे ना, लकी आहे, लकी. कारण डेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी नंबर मारला होता. हा दीपक शेठ पाटील लकी आहेत. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरीचा इशारा पंचांचा आलाय. अगदी 2025 मध्ये सुद्धा कांडोली टीमनं मैत्री चषकावरती नाव कोरलं होतं. 26 वरती तरी प्रयत्न त्यांचा चालू आहेत शेवटपर्यंत. पण या चेंडूवरती फटका जोरदार आहे. फटक्यामध्ये वजन या चेंडूवरती मिळतील 10 अर्धा डझन, 6 धाबा या चेंडूवरती मिळतात. आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 10 धाबा धापलकावरती.
हा बघा, हास्यविनोद चालू आहे. दीपक शेठ पाटील यांना तन्मय पाटीलने प्रश्न केला, मोबाईल कोणता आहे? तर दीपक दादांनी सांगितलं, छैया छैया. अगदी कारण मोबाईल त्याच्यामध्ये जरी स- दीपक समझने वाले को इशारा काफी होता हा है. समजणे वाले का इशारा कापी आहे, पण आपण बघतो मोबाईल सुद्धा तेवढं ताकदीचं आहे. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झाला आहे. अगदी आमचे कॅमेरामॅन अमोल आता आम्हाला क्लिअर दिसत आहेत. अगदी 24 लाईव्ह इव्हेंट पूर्णपणे कव्हर करते स्पर्धा. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. या चेंडूवरती षटकार आलाय आणि या 6च्या मदतीनं टोटल 16 धाबा धावफलकावरती. आता 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धाबांची गरज मैदानावरती. अगदी आपण बघतोय चंदूदादा राणे यांची मॅच आपण मैदानावरती बघितली. अगदी अतिशय चांगला प्रयत्न जीवन 11 शिवतेज मोरबे टीमचा राहिला. अतिशय चांगले एफर्ट्स त्यांचे सिद्धू 11 कैरे विरोधात खेळताना चांगले राहिले. सिद्धू 11 कैरे टीमला विसरून जमणार नाही. जो खऱ्या अर्थानं वादली खेळ अतुल पाटील आणि सागर पाटीलनं 74 धाबांची पार्टनरशिप या मैदानावरती जे 4 रात्रीमध्ये जे नाही ना झालं ते करून दाखवलं सिद्धू 11 टीमच्या अतुल पाटील आणि सागर पाटीलनं. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून असतील. अगदी 6 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. हा शेवटचे 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. हा या चेंडूवरती प्रयत्न केला होता, चेंडू हवेत होता त्या ठिकाणी, मात्र एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं टोटल 17 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. टॉससाठी येऊन राहा. या ठिकाणी आपण मोरबे टीमला विनंती करू. मोरबे टीमचा कर्णधार आपण टॉससाठी यावं या ठिकाणं. याच्यानंतर होणारी मेगा फिनालेची मॅच मैदानावरती अगदी आपण बघतोय. शेवटची मॅच अंतिम हे मॅच मैदानावरती असेल. एका बाजूला मोरबे तर एका बाजूला कोण जाणार याच्यासाठी हा संघर्ष मैदानावरती चालू आहे. आकाश पाटीलनं टपली मारली चेंडूवरती. चेंडू गेलाय गलीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेनं धावतो. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत आकाशने 2 धाबा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. 3 धाबा या चेंडूवरती सहज पूर्ण झाल्यात. या 3 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 20 धाबा धावफलकावरती आल्यात. शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 4 चेंडू 2 धाबांची गरज. पियुष ठोंबरे आपण बघतो मॅचचा आस्वाद घेतात. अगदी रात्री 10 वाजता आलेत ते. 10 वाजल्यापासून किती क्रिकेटवरती प्रेम आहे बघा. आज मला असं वाटत नाही ते बिअर शॉपवरती जातील. आज न जाणार, पण आज संडे त्यांना जावं लागेल. कारण आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्यांच्या खऱ्या अर्थानं धंद्याचा दिवस आहे आज रविवार. आणि रुचिता बिअर शॉप म्हटलं तर आग्रे सरांनी नाव या बिअर शॉपीचं घेतलं जातं. हे असं एकमेव दुकान आहे तिथे कस्टमर चालून येतात. हां चालून येतात, पण जेव्हा बंद सगळीकडे असतो ना तेव्हा फक्त रुचिता बिअर शॉपला सगळं काय भेटतं. हे तुम्ही धोक्यात आणू नका असं, नाहीतर ट्रायडेला पण तुम्ही तकलीफ मध्ये आणाल. 3 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. 3 चेंडू 1 धावसंख्येची गरज. 21 धाबा धावफलकावरती लागल्यात. कमलाकर शेठ बोराडे, तुळशीराम शेठ पाटील, तन्मय पाटील विचार करतात आता चिठ्ठी माझ्या नावाची निघेल का. कारण त्यांनी शेवटच्या क्षणी चिठ्ठ्या टाकल्यात. अगदी जेव्हा आम्ही अनाऊन्समेंट करत होतो ना की आता बंद करायचं आहे, शेवटचे 5 मिनटं बाकी होते आणि तन्मय पाटीलने चिठ्ठ्या टाकल्या. म्हणजे बघा किती हुशार आहेत तन्मय पाटील. त्यांना माहिती आहे जर एखादी चिठ्ठी लागली तर होईल साईडवर जायला स्कूटी. टोटल धाबा धावफलकावरती जोडल्यात 21 धाबा. 1 धाब्याची गरज आहे फक्त. औपचारिकता बाकी आहे मैदानावरती. चेंडू शिल्लक येतोय. 2 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज आपण बघतोय. अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आकाश पाटील बाद झाला. आकाशनं
पहिल्या दिवशी आपण बघितलं या मैदानावरती अगदी आकाशाला गवासणी घालणारे फटकेबाजी केली होती या मैदानावरती. पण आता मात्र आकाशबाद झाला. नवीन फलंदाज अभिजित पाटील, संदेश पाटील ही जोडी मात्र मैदानावरती आहे. शेवटचे 2 आणि एका धावेची गरज. हा मैत्रीपूर्वक लढत आहे, मैत्रीपूर्वक ट्रॉफी आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं पण आता गरजेचं ठरेल. कारण अभिजितनं चेंडू तटावलाय, अगदी विजय चौकार आलाय या चेंडूवरती. आणि आता आपण विनंती करू गोहे चिंचवली टीमचा कर्णधार आणि जीवन 11 शिवतेज मोरबे या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आकाश पाटील. याला विनंती असेल की आपण आपलं मॅन द मॅचचं बक्षीस घेण्यासाठी आपण यावं. चला गोहे चिंचवली आणि जीवन 11 मोरबे टीम टॉस साठी या प्लीज. आणि त्याच्यानंतर आकाश पाटील ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आणि चला आता मात्र दुसऱ्या चिठ्ठीकडे वळूयात तोपर्यंत